वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल। तर आज आम्ही फिरायला चाललो आहोत आणि आम्ही खूप सारे स्पॉट विजिट करणार आहे, जसं आम्हाला टाइम मॅनेज होईल त्याप्रमाणे आम्ही 2-3 प्लेस विजिट करणार आहे। सो तुम्हाला त्या प्रत्येक प्लेसची पूर्ण डिटेलमध्ये माहिती मिळावी म्हणून मी हा ब्लॉग एक पार्ट मध्ये डिवाइड करून मी पोस्ट करणार आहे। आम्ही तर इथे निघायच्या आधीच झोपून घेतलंय बघा गोंडस आमचा। किती गोड बसलीये, गोड बसलीये। हाय कर सगळ्यांना, हाय, हॅलो। तर आम्ही आता पहिले खारघरला चाललो आहे, जे इस्कॉन मंदिर आहे तिकडे। सो त्याची फुल डिटेल व्हिडिओ तुम्हाला आता पुढे दिसेल। सो आम्ही माझ्या मम्मीने माझ्याकडून जबरदस्ती घेतली आहे तिला। स्वामी, ए बघा माझी पिल्लू कशी बघते। अरे तुझं नाव स्वामीज्ञ आहे, स्वामीज्ञ। तू तर माझी काजू कतली आहे, काजू कतली, काजू कतली बोलल्यावर की बघ, काजू कतली ओ। आणि गाईज आम्ही निघताना एक चुकी केली की आम्ही 8:15 वाजता निघालेलो, कारण लेट निघाल्यामुळे आम्हाला ट्रॅफिकसुद्धा भरपूर लागली। सो प्लीज तुम्ही ही चूक करू नका, तुम्ही थोडं घरातून निघताना लवकरच निघा। फायनली आम्ही पोहोचलो आहोत इस्कॉन टेम्पलला आणि आता मी आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवते पूर्ण टेम्पल। बाहेरून तर एवढं मोठं दिसतंय ना, हे खूप छान दिसतंय बाहेरून। आता मी तुम्हाला आतमधून पण दाखवते पूर्ण टेम्पल। सो या फायनली आता आम्ही आलो आहोत इस्कॉन खारघर टेम्पलला आणि मी खूप एक्सायटेड सगळं एक्सप्लोअर करायला इथलं, कारण म्हणजे खूप जणांना माहिती असेल पण ज्यांना माहिती नाही त्यांना मी सांगते की हे आपल्या एशियाचं 2nd लार्जेस्ट इस्कॉन टेम्पल आहे। हे नवी मुंबईमधील एक खूप सुंदर आणि पीसफुल कृष्णा टेम्पल आहे। तर चला आता तुम्हाला मी कंप्लीट टूर दाखवते। टेम्पलचा एंट्री गेट खूप ग्रँड आणि क्लीन आहे। आतमध्ये येतानाच एक काम आणि पॉझिटिव्ह वाईब फील होते। बाहेर ग्रीनरी पण खूप छान आहे, फोटोसाठी एकदम परफेक्ट प्लेस। टेम्पलच्या सराउंडिंग्समध्ये खूप ग्रीनरी आहे आणि एन्व्हायरमेंट खूप पीसफुल आहे। सिटीमध्ये असून पण इथे एकदम रिलॅक्सिंग फील येते। टेम्पल सकाळी 4:15 वाजता ओपन होतं आणि दर्शन दुपारी 1 पर्यंत चालू असतं। त्यानंतर मंदिर परत बंद होतं आणि संध्याकाळच्या 4:15ला परत चालू होऊन रात्री 9 वाजेपर्यंत ते बंद होतं। टेम्पलमध्ये सात्विक व्हेजिटेरियन प्रसाद सुद्धा मिळतो। सिंपल आणि टेस्ट फूड पण इथे अवेलेबल आहे। इथे एक स्मॉल शॉप पण आहे जिथे कृष्णा आयडल्स, बुक्स, क्लोथ्स आणि स्पिरिच्युअल आयटम्स सुद्धा मिळतात। 15 जानेवारी 2025 रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालेले हे श्री राधा मदन मोहनजी मंदिर हे आपल्या आशियातील दुसरे सर्वात मोठे आणि भव्य मंदिर आहे। 9 एकर क्षेत्रफळात पसरलेले हे मंदिर शुभ्र संगमरवरी दगडाने बनलेले असून सेंट्रल पार्कच्या अगदी समोर स्थित आहे। 15 जानेवारी 2025 रोजी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इथे उद्घाटन झालं होतं। हे मंदिर ग्लोरी ऑफ महाराष्ट्र प्रोजेक्टचा भाग आहे। मंदिराच्या उभारणीसाठी सुमारे 12 वर्षे लागली होती। मंदिराचा परिसर अत्यंत शांत असून येथे भगवान श्रीकृष्ण, राधा, सिमंदर स्वामी, शिव, गणपती आणि हनुमानांच्या मूर्ती आहेत। आता तुम्ही इथे कसे पोहोचाल हे सुद्धा मी तुम्हाला सांगते। खारघर रेल्वे स्टेशनवरून बस 54 नंबर, ऑटो किंवा टॅक्सीद्वारे तुम्ही मंदिरापर्यंत थेट पोहोचू शकतात। त्यानंतर इथे पार्किंग, सात्विक भोजनाची सोय आणि भव्य सभागृह सुद्धा उपलब्ध आहे। हे मंदिर आध्यात्मिक शांती, वैदिक शिक्षण आणि सांस्कृतिक अनुभवाचे प्रमुख केंद्र आहे। मंदिराच्या आतमध्ये राधाकृष्ण आणि जगन्नाथ, बालभद्रा, सुभद्रा यांचे खूप सुंदर दर्शन आपल्याला मिळते। मंदिरातील डेकोरेशन खूप डिटेल आणि कलरफुल आहे आणि इथले जे भजन आहे त्यामुळे डिवाइन ॲटमॉस्फिअर फील होतो। आता इथल्या ज्या मेन आरतींचं टाईम आहे ते मी तुम्हाला सांगते। इथली सगळ्यात पहिली आरती म्हणजे मंगला आरती, जी पहाटे 4:30 वाजता होते। त्यानंतर श्रृंगार दर्शन जे 7:15 वाजता होते। राजभोग आरती 12:30 वाजता होते दुपारी आणि संध्याकाळी 7 वाजता संध्या आरती होते आणि रात्री 8:30 वाजता शायन आरती होते। संध्याकाळी होणारी आरती खूप स्पेशल असते। स्वामीला बघा कसं फोटो काढायला बसवलंय। स्वामीज्ञ काय ग, स्वामी स्वामी काय बघताय, फोटो काढायचे तुला। आमच्या स्वामींनी सुद्धा इथे खूप एन्जॉय केलं। इथला जो फुल डेवोशनल वाईब येतो ना तो काही वेगळाच आहे। या मंदिरात 3000 भाविकांना एकत्र बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। याशिवाय येथे येणाऱ्या भाविकांसाठी रविवारी मोफत प्रसादाची ही व्यवस्था आहे। इस्कॉनची जगभरात सुमारे 800 मंदिरे आहेत, मात्र नवी मुंबईतील हे मंदिर एकमेव असे मंदिर असेल जिथे इस्कॉनचे संस्थापक स्वामी श्रील प्रभुपाद यांचे स्मारक असेल। हा ब्लॉग इथपर्यंतच होता, ज्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण इस्कॉनची माहिती दिली आहे आणि आता आम्ही चाललो आहोत दुसऱ्या स्पॉटला। सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।
व्हिडिओ आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये.